जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, दारूबंदी भरतीबद्दल पूर्ण सिरीज आपल्या चॅनलवरती. जोही कोणी नवीन असेल, दादा सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती जा. दारूबंदीबद्दलचे सर्व इन्फॉर्मेशन एक्साईज पोलीसचे. हा व्हिडिओ कुठलाही लाईक आणि सबस्क्राईबसाठी केलेला नाही. चॅनलला फॉलो करू वाटलं तर करा, नाही तर बिलकुल करू नका. पण माझं काम आहे की माझ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती देणं काम आहे माझं. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्साईज पोलीसबद्दल काहीच माहिती नाही, पण मी त्यांना संपूर्ण A to Z पर्यंत माहिती पुरवणार आहे. आत्तापर्यंत मागील वर्षी कट ऑफ कसा होता तो व्हिडिओ टाकलेला आहे. मागील वर्षी ग्राउंडचा कट ऑफ काय लागला होता तोही व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आज मी ते ग्राउंड कशा पद्धतीने होतं, मुलांसाठी ग्राउंडची इव्हेंट काय आहे, मुलींसाठी ग्राउंडची इव्हेंट काय, हे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर असेल. कुठलंही वायबार बोलणं नसेल. जे भरतीसाठी इन्फॉर्मेशन ती IMP असेल आणि इथून पुढे पूर्ण भरतीचं आपल्या चॅनलवरती माहिती मिळणार आहे. चला मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांनी मागचे 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी मागचे 3 व्हिडिओ बघून घ्या. मग 4थ्या व्हिडिओवर या. मग तुम्हाला समजेल RS अकॅडमी काय काम करते. चला मग, आज मी दारूबंदी एक्साईज पोलीस 80 मार्काचं ग्राउंड असतं, 120 मार्काचा पेपर असतो. 80 मार्काचं ग्राउंड कशा पद्धतीने असतं, कोणत्या कोणत्या इव्हेंट असतात, ते सर्व संपूर्ण व्यवस्थित समजून सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित लिहून देणार आहे की जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा तरच कळेल, त्याशिवाय कळणार नाही. कुठलाही लाईक आणि सबस्क्राईबसाठी व्हिडिओ नाही. चला मित्रांनो, चला मग आता मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना सांगतो दारूबंदीसाठी मुलांसाठी कोणत्या इव्हेंट असतात. तर मित्रांनो, मुलांसाठी इव्हेंट असतात 1500 मीटर, 100 मीटर आणि गोळा. चला मग सर, कशा पद्धतीने आम्हाला व्यवस्थित सांगा. 1500 मीटरचा टायमिंग व्यवस्थित समजून सांगा आम्हाला. किती मिनिटात 1500 मीटर पळावं लागतं ते एकदम डिटेलमध्ये. माझ्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत, कारण की व्हिडिओ बनवणं म्हणजे असं काही नाही. चला मग सर्वात पहिले मुलांचा घेतो. मुलींनो तुमचे पण सांगतो, तुम्ही घाबरू नका. मग 1500 मीटर, मग 1500 मीटरला किती मार्क सर. तर मित्रांनो लक्ष द्या. जर जो विद्यार्थी, आता मी तुम्हाला इथे व्यवस्थित समजून सांगतो. कोणीही व्हिडिओ पहिलेच कंटिन्यू बघा. मी काय म्हणतोय ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित तुम्हाला सांगतो. बघा, 1500 मीटरसाठी जो विद्यार्थी 5:30 मध्ये येईल त्याला मिळतील किती मार्क. 30 मार्क. लक्ष द्या. म्हणजे 5 मिनिट 30 सेकंदात आला तर 30 मार्क मिळतील. 5 मिनिट 45 सेकंदात आला त्याला 28 मार्क मिळतील. जो विद्यार्थी 6 मिनिटात आला, म्हणजे 6 मिनिटात 1500 मीटर आला, त्याला मार्क मिळतील 25. जो विद्यार्थी 6 मिनिट 15 सेकंदात आला त्याला मार्क भेटतील 20. जो विद्यार्थी 6:30 मध्ये आला, नॉर्मली विद्यार्थी आरामात येऊन जातो इथेपर्यंत, त्याला मिळतील 15 मार्क. अशी कटिंग होत खाली गेलेली आहे. मग सर्वसाधारण विद्यार्थी, तुम्हालाही माहिती 6 मिनिटात तो 1500 मीटर पळून जातो, आरामात पळून जातो. आमचा पोलीस भरती जो करणार आहे त्याला 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंदात आहे. इथं 1500 मीटर 5 मिनिट 30 सेकंदात आहे. यस, म्हणजे हे तुम्हाला मार्क कळाले का. यस, याच्या खाली अजून आहे, याच्या खाली कमी होत जातात. पण मला असं वाटतं इथंपर्यंत सेफ्टी. कोणी बी 6 मिनिटमध्ये आरामात 1500 मीटर पळून जातो. यस. मग सर 100 मीटरबद्दल सांगा बरं. 100 मीटरबद्दल यस विद्यार्थ्यांनो, 100 मीटरचा टायमिंग तर हे किती मार्काला आहे. तर यस, हे जे तुमचं 1500 मीटर आहे 30 मार्काला. मग पुढचं आम्ही समजून सांगणार आहे 100 मीटर. तर मित्रांनो 100 मीटर 11:50 पोलीस भरतीचाच टाईम आहे. 11:50 मध्ये आला तर त्या विद्यार्थ्याला मिळतील 30 मार्क. त्याच्यानंतर पुढे 1 सेकंदाचा आहे. 12:50 मध्ये आला तर त्याला 12:50 मध्ये मिळतील 28 मार्क. 13:50 मध्ये आला तर त्या विद्यार्थ्याला मार्क मिळतील 25. त्याच्यानंतर 14:50 मध्ये आला तर तो विद्यार्थी घेईल 20 मार्क. आता इथं पण कटिंग चालते 1 सेकंदाचे. इथं आरामात किती बी पळणार असेल तो 14:50 मध्ये येऊन जातो, आरामात येतो. मग अशा पद्धतीने ही मार्कांची कटिंग आहे. मग सर हे झालं आपलं व्यवस्थित. हे 30 मार्क, हे जे 100 मीटरचे 20 मार्क. मग 30 आणि 20 किती झाले आपले. 100 मीटरला आपल्याला मार्क मिळतील. 100ला 100 पण 30 मार्काचं आहे राव. 100 ही 30 मार्काचं आहे. 30 मार्क, हे पण 30 मार्क आहे. मग सर हे 30 आणि 30 60 झाले. मग अजून 20 मार्काचे कुठे इव्हेंट आहे. तर मित्रांनो 20 मार्काला आहे गोळाफेक. यस, गोळाफेक आहे. किती मार्काला आहे ते मार्काला आहे 20. मग सर या गोळाफेकचे काय 20 मार्क मिळवण्यासाठी किती मीटर फेकावं लागेल. तर मुलांनो, तुम्हाला जो पोलीस भरती करणारा जे इव्हेंट असेल, जर 8.50 मीटर
8.50 मीटर जो गोळा फेकला तर इथं तुम्हाला आउट ऑफ 20 मार्क भेटणार आहेत। या अशा पद्धतीने हे जे तुमचं गोळा फेकचं पण इव्हेंट आहे म्हणजे मुलांना कळालं असेल, मी सांगतो लक्ष द्या। मग आता सर गोळाची कटिंग कशी आहे, मग याची बी 790 मध्ये आला तर त्याचा मार्क आहेत 18, 790 हे लक्ष द्या। आणि आता इथे बऱ्यापैकी विद्यार्थी प्रॅक्टिस करतो, त्याला ही गोळ्याची प्रॅक्टिस तुम्ही जर काही अडचण असेल तर माझ्याकडे आले तर या सर्व इव्हेंट मी करून घेणार, काळजी करू। गरजू असतील तरच या, असं बळजबरी नाही मित्रांनो। कळालं तुम्हाला? मुलांसाठी मार्क समजले कशा पद्धतीने? असं टोटल मार्क किती होतील? 30 आणि 30 60 आणि हे 20 अशा 80 मार्काचं ग्राउंड होतं। मग सर आता मुलींचा प्रश्न आला, सर तुम्ही मुलांचं सांगितलं, आमच्या मुलींचं ग्राउंड कसं असतं? जर कोणाला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा हा व्हिडिओचा, व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे। आपल्या जर कोणी ऑनलाईन जरी बॅच चालू करणार आहे, मी या बॅचची ऑनलाईन बॅच पण चालू करणार आहे। आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल ऑफलाईन जे नाशिकचे जवळ असतील तर ऑफलाईन आपली इंग्लिश ग्रामर पण बॅच चालू आहे, इंग्लिश ग्रामरचे पण लेक्चर चालू आहेत। टोटल व्यवस्थित तयारी करून घेतली जाईल, अजिबात फसवलं जाणार नाही। खालील दिल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा तुम्हाला जर काही डाऊट असतील तर। आता मुलींचं इव्हेंट मी समजून सांगणार आहे। सर मुलींना कशा पद्धतीने आहे तर मुलींचं इव्हेंट समजून सांगतो, चला मग। आता मुलींना पण सेमच आहे बरं का, लक्ष द्या। आता आपण घेणार आहे मुलींचं ग्राउंडचे कशा पद्धतीने आहे, मुलींचं ग्राउंड तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल मी आता, बघा लक्ष द्या। आता मुली यस कष्ट करावं लागतात, हे असेच डायरेक्ट मार्क भेटत नाही, यासाठी मेहनत घ्यावं लागते, सर्व शोधावं लागतं, जे शोधावं लागतं तरच। मग चला मुलींसाठी आहे 1000 मीटर, मुलांसाठी आहे 1500 मीटर। मग 1000 मीटरसाठी 1000 मीटर 4 मिनिटमध्ये जर विद्यार्थिनी पोहोचली तर तिला मिळतील 30 मार्क। त्याच्यानंतर 4:15ला दुसरं आहे, 4:15 मध्ये पोहोचली मिनिटमध्ये, बरं का लक्ष द्या मिनिट। आता हा इथं बरेच जण म्हणतील सर मिनिटचं तर पहिला येतं, हां भाऊ ठीक आहे चालेल ठीक आहे, मिनिट लक्ष द्या 30 मार्क। 4:15 मध्ये आली तर 28, त्याच्यानंतर 4:30 15 सेकंदचा डिफरन्स आहे, 15 सेकंदचा डिफरन्स आहे, त्याला भेटतील 25। त्याच्यानंतर 4:30 नंतर 4:45 याला मिळतील मार्क 20। कटिंग बघ कशा पद्धतीने चालू आहे, पहिली 2ची कटिंग झाली, नंतर 5ची कटिंग, नंतर 5ची कटिंग झाली, त्याच्यानंतर पुढे 5 मिनिट। आता एवढं तर तुम्हालाही माहिती आहे 5 मिनटं तर लागत नाही, 5 मिनटं तर लागत नाही, तेवढं तर ठीक आहे, जर सांगू देतो 15 मार्क। मुलींना कळालं? अशा पद्धतीने तुम्हाला हे 1000 मीटरचा टायमिंग आहे। सर 100 मीटरचा टायमिंग कसा आहे? व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, तरच सबस्क्राईब करा, बळजबरी नाही। यस पुढचं 100 मीटरचा 14 सेकंदात जर मुलगी आली तर तिला 30 मार्क मिळतील। त्याच्यानंतर ती 15 सेकंदात आली तर तिला मार्क मिळतील 28 मार्क। त्याच्यानंतर 1 सेकंद लक्ष द्या, 15 16 17 18 येतं कोणीच आरामात येऊन जातं, आरामात पोचतं इथं। म्हणजे आता इथंपर्यंत सांगतो, कटिंग गेली चाल मागे चालू राहणार। 28 नंतरची कटिंग आहे 25 मार्क, त्याच्यानंतर याची कटिंग आहे 20 मार्क। जर आधी पूर्वतयारी जर राहिली तर तुम्ही हे मार्क हमखास घेऊन घेणार हो। जर तुम्हाला येणारी भरतीमध्ये व्हायचं असेल तर आधीच तयारीत लागावं लागेल, कारण की जरी पेपर तुमचा कमी असेल त्या ग्राउंडमध्ये तुम्ही खेचू शकतात। एकूण मेरिट लागतं, आणि एकूण मेरिट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे मी। मग सर मुलींसाठी गोळा किती फेकावा लागतो? यस गोळा किती फेकावा लागतो तर मुलींसाठी 6 मीटर आहे, 6 मीटर जर गोळा फेकला तर तिला मार्क मिळतील 20। त्याच्यानंतर 5:50 जर गोळा फेकला तर मार्क मिळतील 16, याची कटिंग थोडी 4ची, त्याच्यानंतर कटिंग परत 4ची, 5 पर्यंत गोळा फेकला तर याला मार्क मिळतील 20। अशा पद्धतीने कटिंग करत जा, तुम्हाला हे मार्क असे असतात। म्हणजे कळालं असेल, मी व्यवस्थित समजून सांगितलं, कारण की बरोबर माझं काम आहे माझ्या विद्यार्थ्यांना समजून सांगणं, त्यांना व्यवस्थित या भरतीबद्दल सांगणं। कुठल्याही लाईक आणि सबस्क्राईबसाठी काही गरज नाही, व्यवस्थित देवाच्या कृपेने सर्व गोष्टी क्लिअर आहेत। जर कोणी नाशिक जिल्ह्याचं जवळपास असेल, वनरक्षक भरती, पोलीस भरती, राज्य उत्पादन शुल्कची भरती, ह्या भरत्या करायच्या असतील, जो 10वी 12वी पास असेल तर नक्कीच आपल्या अशोक स्तंभ लोटस कॅपिटल बिल्डिंग 4थ्या मजल्यावरती क्लास आहे मित्रांनो। एकदा नक्कीच ऑफिसला येऊन जा, भेटून जा, काय डाऊट असतील ते नक्कीच डाऊट क्लिअर करेल। काही जर कॉल करतात, कॉल उचलले जात नसतील तर त्याच्या क्षमा असावी, कारण की बाहेर शेड्यूल बिझी असल्यामुळे।
पण नक्कीच तुम्ही जर नाशिकच्या जवळपास जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच आपल्या आर एस अकॅडमीला भेट द्या. अशाच पद्धतीने प्रामाणिकपणे अख्ख्या महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहील आणि जे माझ्याकडे ऑफलाईन विद्यार्थी येतील त्यांनाही मार्गदर्शन करत राहील. मग तुम्ही याचे स्क्रीनशॉट बी घेऊ शकतात आणि कमेंट करा. कमेंटमध्ये मला कळेल की माझ्या विद्यार्थ्यांना काय काय डाऊट आहेत ते नक्कीच कमेंट करा. त्या कमेंटमधून मला नक्कीच समजेल की माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना कुठली गरज आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मला एक कळालं की सिलेबस कंप्लीट करून सांगा सर व्यवस्थित. तुम्ही कमेंट करावं फक्त, तुम्हाला सर्व व्हिडिओ मी बनवणार. अजून इकडे बघून घ्या कशा पद्धतीने चालू आहे. तुम्ही जे मुली असतील तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. आणि जे कोणी जवळपास असतील नाशिकच्या नक्कीच आपल्या क्लासला भेट द्या. नक्कीच तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगेल. कटिंग कशा पद्धतीने, ग्राउंड कसं होतं हे तुम्हाला मी आता समजून सांगितलं मित्रांनो. चला मग भेटू पुढच्या वेळी मित्रांनो. काळजी घ्या. व्यवस्थित काही माहिती लागली नक्कीच आर एस अकॅडमीला संपर्क साधा. जय हिंद.